गाडीचे टायर चेक करून घेऊयात। 2-4 वेळेस गाडी जाम जोरात आदळलेली आहे। डायव्हर्जन बाई भरपूर येतं। ऑलमोस्ट मला वाटतंय 10 ते 11 डायव्हर्जन आम्हाला साताऱ्यापासून ते कराडपर्यंत लागलेत। सो नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। तर आता आपण आहोत खेड शॉपूरमध्ये। वेदू तर आपण आता आहोत खेड शॉपूरमध्ये आणि आपण आता चाललो आहोत कोल्हापूरला आपल्या वेदू सोबत। हाय ये वेदू पण तुम्हाला मित्रांनो हाय म्हणतोय। तर आता वाजले परफेक्ट 5:45 म्हणजे इव्हिनिंगचे 5:45 आणि समोर सनसेट पण होतोय। तर आता पेट्रोल फिलअप केलेले आणि करूयात आपल्या आता ट्रिपची सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। ऑलरेडी ऑफिसला बऱ्याच सुट्ट्या टाकलेल्या आहेत। मी ऑलमोस्ट 1 आठवड्याच्या सुट्ट्या टाकलेल्या आहेत आणि सो त्याच्यामुळे म्हटलं चला फंक्शन पण आहे आणि फिरणं पण होईल आणि एक वेदूची ट्रिप पण होईल। सो त्याच्यामुळं 2चा प्लॅन केला होता घराच्या बाहेर निघण्याचा, बट भाई आपण ऑलरेडी लेट करतो आणि वरून आज वेदू सोबत आहे त्याच्यामुळं अजून 2-3 तास लेट झाले। असो चला सुरुवात तर झाली ट्रिपची, हे महत्वाचं आहे। वाव, ते एक मंदिर आहे त्रिमंदिर। लास्ट इयरलाच आय थिंक हे मंदिर ओपन झालेलं आहे। खूप दिवसापासून मी प्लॅन करतोय या मंदिराला पण यायचा, बट काही प्लॅन तर होत नाहीये। प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी घाई राहते, जशी आज पण आहे। थोड्या रील्स बघितल्यात ना त्याच्यानुसार तरी असं वाटतंय की इव्हिनिंगला मंदिर अजून जास्त चांगलं दिसतं। म्हणजे मंदिर चांगलंच आहे, बट इव्हिनिंगचा टाइम असतो आणि लाइटिंग वगैरे लावलेली असते, सो त्याच्यामुळे अजून भारी मंदिर दिसतं। सो वी आर इन खंबाटकी घाट, त्याच्यामुळे आपल्याला थोडी ट्रॅफिक इथं लागली आहे। रस्ता तर मोकळा दिसतोय। हो जाईल का भाई? वेदू काय वाटतंय तुला? वेदू बाळा जाईल का गाडी? जाणार आहे। वेदूला आता थोडं समजायला लागलंय, तो मग प्रत्येक गोष्टीला असा रिस्पॉन्स देतो। त्याला वाटतं की मलाच काहीतरी बोलतेत, मी याच्यावर काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे। खरं आहे ना वेदू बाळा? आपण आता उमरज मध्ये थांबलोय, एक कोल्हापूरच्या 60 ते 70 किलोमीटर पाठीमागे, आणि थोडी केळी वगैरे खाण्यासाठी घेतली। आता गाडीचे टायर चेक करून घेऊयात। 2-4 वेळेस गाडी जाम जोरात आदळलेली आहे। इकडचा वन ओके आहे। हा ब्रिज पाहून तर समजलं असेल वी आर इन कराड। लास्ट 2 इयर पासून मला वाटतं या ब्रिजचं काम चालूच आहे, पण आज तरी पण जास्त काही ट्रॅफिक नाही आहे। नाही तर नॉर्मली भाई इथं विचारूच नका की काय जाम असतं। आय थिंक सो आधी 4 लेन होता, आता 6 लेन होते, बट तरी पण या ब्रिजचं काम चालूच आहे। आणि टिल कराडपर्यंत साताऱ्यापासून बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे। सो थोडा टाइम लागतो येण्यासाठी, बट काही ठिकाणी चांगले पॅचेस पण आहेत, तर तुम्ही तो डिस्टन्स कव्हर करू शकतात। बट डायव्हर्जन बाई भरपूर येतं। ऑलमोस्ट मला वाटतंय 10 ते 11 डायव्हर्जन आम्हाला साताऱ्यापासून ते कराडपर्यंत लागलेत। पुढे काय परिस्थिती माहीत नाही, बट ठीक आहे, रस्ता चांगला आहे, आपण डिस्टन्स चांगल्या प्रकारे कव्हर करतोय, सो नो वरीज।
आपण आता मित्रांनो पोहोचलेत कोल्हापूरमध्ये आणि आता आपल्याला हा हायवे सोडून इथूनच आता एक्झिट घ्यावा लागेल. तर आपल्याला आता कोल्हापूरमध्ये न जाता इथूनच आता लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हा जो राईट टर्न जातो तो जातो कोल्हापूरला आणि आपल्याला हा लेफ्ट टर्न घेऊन जायचं आपल्याला दादाच्या गावात म्हणजे आपल्या मित्राच्या गावात. तर एक कोल्हापूरपासून एक हार्डली 8 ते 10 किलोमीटरवरतीच हे गाव आहे. तर एक 10 ते 15 मिनिटमध्ये आपण आरामशीर पोहोचूयात. तर आता परफेक्ट वाजले आहेत 9:26 आणि आपण पोहोचलोत दादाच्या घरापाशी. तर दादा येतात मेन रोडला. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. जे कोणी म्हणतं ना की वेर्ना पेट्रोल मायलेज देत नाही तर त्यांच्यासाठी दाखवतो की आज मायलेज कितीच आपल्याला भेटलेलं आहे. मी ऑलमोस्ट पुण्यापासून एक 200 किलोमीटरचा ड्राईव्ह करून आलेलो आहे आणि आपल्याला भेटलेलं आज मायलेज 19.3चं. म्हणजे भाई गाडी व्यवस्थित जर चालवली तर मायलेज पण भेटतं. गाडी आपण पळवतोच आणि मायलेज आपल्याला भेटतं 16-17. आणि आत्तापर्यंतचं सगळ्यात हायेस्ट मायलेज माझ्यासाठी म्हटलं तरी हे चालेल. तर इथं जाण्यासाठी ॲक्च्युली 2 रूट आहेत. तर माहीत नाही कोणता रस्ता चालू आहे. सो चला आता दादाची वाट पाहूयात आणि दादा आल्याच्यानंतर गाडी लावून घेऊयात. तर चला करूयात त्या ब्लॉगला इथंच समाप्त. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.